मम्मी, पप्पाला ड्युटीवरून येताना म्हैसूर पाक करायचं सांगशील का? लय खाऊ वाटलाय. अगं त्यांना कशाला सांगायचंय? मी तुला घरी जेवढं भारी मैसूर पाक बनवून देते ना की तू बाहेरचा मैसूर पाकच विसरून जाशील. चल तुला आत्ताच बनवून देते. अच्छा ठीक आहे, बनव मग. तर मुलगी म्हणली आज तिला मैसूर पाक खायचाय, त्यासाठी लगेच घेतला बनवायला. तर इथं जाळीवाला मैसूर पाक नाही बनवत बरं का, जो सॉफ्ट वाला असतो ना तो बनवते. तर 1 वाटी बेसन पीठ आहे ना चांगलं असंच भाजून घेतलं बारीक गॅसवर, नंतर त्याला चाळून घेतलं. अर्धी वाटी त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून त्याला पण चाळून घेतलं. मिक्स करून आहे ना त्याच्यामध्ये अर्धी वाटी तुपाची टाकली आणि तिन्हीला चांगलं मिक्स करून घेतलं. आता आहे ना 1 वाटी साखर टाकली, अर्धी वाटी पाणी टाकलं आणि चांगला पाक करून घेतला त्याचा 1 तारीचा. बघा व्हिडिओ मध्ये दिसतोय त्याप्रमाणे. आता त्या पाकामध्ये बेसनचं खालून ठेवलेलं मिश्रण टाकून द्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस कुठेही हाय ठेवायचं नाही, बारीक गॅसवर याला चांगलं मिक्स करत राहायचं आणि थोडं थोडं तूप आहे ना टाकीत राहायचं. म्हणजे टोटल आहे ना आपण म्हणजे पहिले अर्धी वाटी आणि आता एक अशी 1.5 वाटी चांगलं मिक्स करत झालं का, आता व्हिडिओ मध्ये दिसतंय तसं स्ट्रक्चर आलं का या बेसन पिठाला, लगेच आहे ना गॅस बंद करून अशा एखाद्या ट्रे मध्ये टाकून द्यायचं बघा. आणि आता चांगलं याला सेट होऊन द्यायचं अर्धा तास. आणि नंतर आहे ना आता याचे जसे पाहिजेत ना आपल्याला तसे पीस कापून घ्यायचे बघा. आता हा जाळीवाला मैसूर पाक नाहीये, पण हा सुद्धा खूप बेस्ट लागतो. तर तुम्ही सुद्धा याला ना एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा.